पावसामुळे ना बऱ्याच अशा रानभाज्या आल्या होत्या. आता त्यांना लावलं नव्हतं शेणखतामध्ये, आपोआप त्या उगवलेल्या होत्या. तर पाहू शकता तुम्ही ते तांदूळ कुंजऱ्याची भाजी एकदम बुडापासून अशी फुटलेली होती. तर इकडे अशी पाहायला मिळत नाही. नंतर ही चिगळाची भाजी होती. आम्ही याला घोळाची भाजी म्हणतो. बरेच जण चिगळाची भाजी म्हणतात. याची भाजी पण छान होते आणि भाकरी सुद्धा. इकडं आंबट चुका होता, नंतर फ्लावर होता. आता रानभाज्या फक्त तेला मिठामध्ये केल्या तरी खूप छान लागतात. आता यानंतर अगोदर ना इथे भुईमुग लावला होता, त्यामुळे भुईमुग सुद्धा उगवलेला होता. त्यानंतर ना इकडे काकडी लावली होती आईनी. अशा काकडी घरावरती वेल सोडलेला होता, म्हणजे छान अशा काकड्या लागतात. असा खालीच ठेवला तर त्या खराब होतात लवकर म्हणून. आणि त्याच्यानंतर इकडे पटाडी लावली होती, पटाडीच्या शेंगा. तर आम्ही विकण्यासाठी तर लावतो, पण याची कधी भाजी केली नाही. तुम्हाला जर माहीत असेल कशी भाजी बनवतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. आताच लागल्या होत्या, फुलं सुद्धा त्याला भरपूर लागली होती आणि एकच लाईन लावली होती. त्याच्या सुद्धा शेंगा भरपूर अशा येतात, तर आम्ही विकण्यासाठीच लावतो, कधी खाल्ली नाही. नंतर इकडे गवारी होती. गवारीच्या शेंगा होत्या मस्त अशा कोवळ्या कोवळ्या. आणि यामध्येच ना थोडीशी गावरान गवारीची सुद्धा झाडं होती. आता गावरान गवार आपल्याला पाहायला मिळत नाही, जास्त करून अशी सरकारीच लावतात. नंतर इकडे वालाच्या शेंगा होत्या, त्यांना सुद्धा ना तार लावलेली होती व्यवस्थित शेंगा येण्यासाठी. आणि इकडे मिरची, शापू, मेथी, बराचसा असा भाजीपाला होता. पावसामुळे ना बराच असा खराब पण झालेला होता. आणि गावरान मुगाच्या शेंगा. आणि इकडे घराच्या साईडला आळूची पानं लावली होती. पावसामुळे भरपूर असं गवत सुद्धा झालेलं होतं. आळूची पानं घेतली आणि त्यानंतर ना पाहू शकताय नारळा सुद्धा यावर्षी नारळ आलेली आहेत पहिल्यांदाच, खूप छान अशी. आणि चिंचेला सुद्धा भरपूर अशा चिंचा लागल्या होत्या. आणि इकडे ना कोंबड्यांसाठी जाळी केली होती, त्याच्यावरती सुद्धा वाल लावलेला होता.